नमस्कार मित्रांनो, माझे नाव प्रमोद आणि तुम्ही बघत आहात मराठी सुपरफास्ट। तर आज आपण शेळी वाटप या योजनेबद्दल थोडीशी माहिती घेणार आहोत आणि ते आताच चालू झालेले आहे आणि त्याचं उद्दिष्ट काय आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आहे। तर तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ या चॅनलमध्ये बघायला भेटणार तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करून ठेवा। तर या योजनेचे उद्दिष्ट काय आहे तर ग्रामीण भागातील रोजगार शेतकरी हा शेतीवर अवलंबून न राहता त्यांना अजून देखील एक कमाईचा स्रोत म्हणून त्यांनी हा शेळी वाटपाचा कार्यक्रम चालू केलेला आहे। त्याचा म्हणजे त्याच्यामुळे त्यांना हातभार लागेल किंवा शेतकरी आहे तो फक्त शेतीवरच अवलंबून न राहता त्यांना थोडा प्रबळ आणि हातभार लागेल या कारणासाठी सरकारने योजना चालू केलेली आहे। त्याचबरोबर बेरोजगार मुलं, तरुणी, त्याचबरोबर स्वयं गटातील महिला तसेच बेकार तरुणी त्यांनी जे केलेलं आहे म्हणजे जे बेरोजगार आहे, तरुण असला त्याचबरोबर महिला असल्या तर त्यांनी बेरोजगार न राहता त्यांनी थोडासा व्यवसाय केला पाहिजे। जसे की आता ही शेळी वाटपाचा कार्यक्रम चालू आहे, ही योजना चालू केलेली शेळी पालन योजनेचा लाभ मिळाला म्हणजे कशा प्रकारे लाभ मिळेल त्या वाटप योजना तुमच्या तालुक्यात मिळालेली आहे की नाही ते बघा। त्यानंतर त्याची वेबसाईट तेही आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहोत, तुम्ही तिथं जाऊन जर केला नसेल तर तुम्ही अर्ज करू शकता। त्याचबरोबर पशुपालन व्यवसायाचे अत्यंत प्राचीन आणि पारंपरिक उद्योग आहे। त्याचबरोबर गुंतवणूक तुलनेत कमी असते परंतु नियमित आणि स्थिर उत्पन्न मिळवता येते। शेळी आणि मेंढ्याचे दूध आणि मांस, शेळी आणि दूध हे विकल्यानंतर त्यातूनही 2 पैसे आपल्याला मिळतील आणि तेही आपल्या संसाराला हातभार लागेल। त्याचबरोबर जनावरे कमी खर्चामध्ये ती देत असतात। त्याचबरोबर या योजनेचे वितरण पद्धती काय ते आपण बघणार आहोत। तर बघा, जर एक नर शेळ्या आणि 10 मादी शेळ्या किंवा एक नर मेंढा आणि 10 मादी मेंढ्या अशा प्रमाणात वितरण केले जातात। म्हणजे जसं की 1 बोकड आणि 10 बकरी आपल्याला दिल्या जातात। त्याचं आपल्याला पालन करून आणि त्याचं पूर्णपणे वाढ करण्याची आपल्याकडे क्षमता असली पाहिजे किंवा त्याचं जे आपलं इन्कम आहे ते वाढवण्याची आपल्याकडे दम पाहिजे। जसं की बोलायला गेलं तर आपल्या 10च्या 20 झाल्या पाहिजे, त्यातून आपल्याला जे इन्कम येईल ते आपलं प्रॉफिट होणार आहे आणि नफा होणार आहे। तर ते वाढवण्याचे किंवा आपला जो व्यवसाय आहे तो वाढवण्याचा आपल्याकडे ताकद असली पाहिजे। त्याचबरोबर केवळ जनावरांचाच लाभ नाही तर इतरही जातींना लाभ मिळेल। त्याचबरोबर पशुपालन कसे करावे याची काळजी कशी तेही देखील त्याचा अनुभव तुम्हाला त्याचं शिबिर घेतलं जाईल आणि त्याचबरोबर तिथं सगळ्या प्रकारची माहिती दिली जाईल। त्या शिबिरमध्ये तुम्हाला प्रमाणपत्र देखील मिळत असतं, कारण की मी स्वतः तिथं अनुभवलं आहे आणि मी स्वतः सर्टिफिकेट घेतलेलं आहे आणि त्याचं प्रशिक्षण शिबिर देखील घेतलेलं आहे पशुपालनाचं। त्याचबरोबर तिथं तुमचं वय किती आहे तर वय तुमचं 18 ते 60 वर्ष दरम्यान असावे, कारण की पशुपालन करण्यासाठी 18 ते 60 वर्ष हे पाहिजेच। त्याच्याबरोबर औपचारिक शैक्षणिक असावं, थोडंफार आपलं शिक्षण असणं गरजेचं आहे, नसलं तरी काय नाही पण असलं तर अत्यंत आवश्यक आहे। त्याचबरोबर त्याला कागदपत्रे कोणती लागणार आहे ते आता बघणार आहोत। तर अर्जाकरता विविध कागदपत्रे जसे की आधार कार्डची प्रत म्हणजे आधार कार्ड झेरॉक्स, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, पासपोर्ट साईज फोटो आणि 7/12 आवश्यक आहे। एवढी कागदपत्रे तुमच्याकडे असणं आवश्यक आहे, कारण की ही कागदपत्रे जास्त करून कुठेही हीच वापरले जातात, कारण की शेळीपालन, मेंढीपालन, कुक्कुटपालन अशासाठी ते आपल्या जमीन आहे की नाही ते बघतात आणि आपल्याला देतात। तर याच्यामधून जर तुम्हाला घ्यायचं असेल तर आपल्याला सबसिडी देखील मिळत असते याच्या माध्यमातून। त्याचबरोबर जर आपल्याला अर्ज करायचा असेल तर तुम्ही ऑफलाईन देखील करू शकता आणि ऑनलाईन देखील करू शकता।
जर ऑनलाईन करायचं असेल तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, ते तुम्ही बघून क्लिक करून आणि ऑनलाईन करू शकता. त्याचबरोबर ऑफलाईन स्थानिक म्हणजे ग्रामपंचायत, नगरपंचायत, जिल्हा परिषद किंवा पशुपालन विभागाकडे जावे आणि तिथं तुम्ही कर्मचाऱ्यांशी भेट देऊन आणि अर्ज भरण्यात मदत करता. ते भरण्यासाठी देखील मदत करतील. माहिती देखील तुम्हाला नसेल तर माहिती देखील देतील. जर तुम्ही सांगितलं की मला पशुपालन शेळीपालन करायचं आहे तर ते तुम्हाला मदत देखील करतील. अशा प्रकारे अर्ज करा. इथे जाऊन तुम्ही अर्ज करू शकता. अशा प्रकारे पूर्ण आणि हे 100% माहिती ही प्लॅटफॉर्मवर 100% खरी आहे याची. आणि तुम्ही ऑनलाईन अर्ज हा पंचायत समितीकडे जाऊन तुम्ही विचारपूस करा. तिथं अर्ज सुटले असतील तर तुम्हाला नक्की याचा फायदा होईल. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.